काल रात्री तुम्हाला मिळाले ना हे पैसे? मग रात्रीच नाही आणून द्यायचे? तुला एक सांगू, तू ना आई होण्याचं मनावर घे. काय माई? हा फॉर्म भरा, याच्याबरोबर 2 गॅरंटरच्या सह्या आणि काहीतरी तारण लागेल. तारण? घरातला करता माणूस बदलला ना. की हा बदल चांगला आहे. आसावरीमुळे हर्ष माणसात यायला लागलाय. अनिल त्या उपमुख्याध्यापक आनंद मयेकरला कसा धडा शिकवतो ते बघ. खैरमोडे वाचला कसा? सर त्याला वेळेवर हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं म्हणून वाचला सर. पण सर त्याच्या जीवाला अजूनही धोका आहे, काही सांगता येत नाही. आपली माणसं कामाला लावा. मला प्रत्येक तासाला त्याची माहिती हवी आहे. सर एक गुड न्यूज आहे द्यायची. सूर्यभानला पोलिसांनी अटक केली. व्हेरी गुड. सर यात आपल्या माणसांनी कमाल केली. सापळा रचून त्याला उचलला, त्याच्या धुलाईचीही व्यवस्था करून आणली. सूर्यभान जास्तीत जास्त वेळ आतच राहायला हवा. पण सर सर तो आता जेलमध्येच सडला म्हणून समजा. त्याला इतकं कमी लेखू नका नाईक. तो बेलवर सुटू शकतो. नाही सर, तो बाहेर येणार नाही. तो आतमध्येच सेफ आहे. सर जर तो बाहेर आला तर खैरमोडेची माणसं त्याला सोडणार नाही. नो वे. सूर्यभान खैरमोडेच्या माणसांच्या हाताला लागता कामा नये. निघा. ओके सर. सूर्यभानचं काय करायचं ते मी ठरवणार. माझ्या कोर्टात, माझ्या न्यायाने. उमा, हे उमा, तर पाणी आण ग, पाणी. आणते. 10 दिशा भरून काय आणलं? अच्छा, ह्याच्यासाठी पाणी हवं होतं. मला वाटलं खरंच तहान लागली. अरे तहानच लागले मला. म्हणजे थोडं पी तू त्यातलं. बस 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 बस, तुला गंमत दाखवत. हे बस. हे घे. हे काय नेहमीप्रमाणे ऑफिसची रद्दी आणलीत ना घरी? रद्दी नाही आहे ही. मग काय रेशमी रुमाल आहेत? नाही, हे बघ, रद्दी होऊन भूतकाळ झालेली वर्तमानपत्र नाही ती. त्यात भविष्य आहे, आपलं भविष्य. असं रद्दी? बघ बघ जरा, बघ उघडून बघ. अगो बाई, पैसे एवढे कोणी दिले? प्रश्न विचारायचे नाही, ठरलंय ना आपलं. अरे पैसे पैसे असतात, त्यांना जात धर्म रंग काय नसतं. ठेव जा. काय बाई नशीब पालटते एकेकाचं. ती सावरी श्रीमंता घरी जाताना लक्ष्मी घेऊन गेली आणि तुम्ही 2 दिवस सरकारी घरात राहून काय आलात? नोटाचा पाऊस पडताय. अहो, किती असतील हो? 1,20,000. बाई ग, आयुष्यभर नोकरी करून माणसाला फंडाचे सुद्धा मिळणार नाही तेवढे. पुरे पैसे नीट ठेव. कोणाला सांगू नकोस. नेहाला सुद्धा कळतं का? नाही कळलं? काहीतरी काय वेडी आहे कमी सांगायला तिला. शाबास. हे cheers. Cheers. अहो
तुमचं चालू दे, मी मस्त पापड वगैरे आणते भाजून मसाला घालून. क्या बात आहे, याला म्हणतात बायको. हा हे सुंदर लिहिलंय ना माई. आता पुढचं प्रकरण वाचते हा. दुपार टळून गेली होती. यामिनी घाईघाईने पिंपळाच्या झाडापाशी आली. देवदत्तनं रागानं तोंड फिरवलं. ती म्हणाली, काल खूप वाट बघितली असेल ना तुम्ही माझी. अगं हर्ष वाट बघत असेल ना. तू जा हा, फक्त जाताना माझा चष्मा देऊन जा. नाही 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 माई, मी एवढा प्रसंग वाचून जाते ना. काल खूप वाट बघितली असेल ना माझी. देवदत्तनी अचानक तोंड फिरवलं. दामिनीच्या डोळ्यात पाणी तरारलं. सॉरी. सॉरी म्हटलं ना. काय सॉरी? ही वेळ आहे सासूची सेवा करण्याची. हे सगळं दुपारी करायचं. हो पण आपल्या एखाद्या वागण्याने कोणाला जर बरं वाटणार असेल तर काय हरकत आहे. बट ॲट व्हॉट कॉस्ट असा बरे. मला माहिती आहे ही माई सुद्धा ना मुद्दामून. हे बघा, माझा राग उगीच त्यांच्यावर काढू नका. मी आहे ना एवढी हक्काची रागवायला. मला थोडं बोलायचं होतं. वा, चांगलंय. मगाशी मी बोलवत होतो तर आली नाहीस. आता स्वतःहून आलीस आणि बोलण्याची परवानगी मागतेस. माहेरी जायचं असेल? नाही, माहेरचीच गोष्ट आहे पण घरची नाहीये. कोड्यात बोलू नकोस, स्पष्ट काय ते बोल. तुम्हाला माहिती आहे ना, बाबांच्या आदर्श विद्यालयाला सरकारची ग्रांट मिळते. त्यातूनच ते सगळ्या शिक्षकांचे पगार देत असतात. पण गेले 2-3 महिने ती ग्रांट मिळालेलीच नाहीये. त्यामुळे बाबा स्वतःच्या बँक अकाउंटमधून सगळ्या शिक्षकांचे पगार देत आहेत. आणि आता त्यांचा बँक बॅलन्स संपलाय. हे नसते उपद्व्याप करायला सांगितले कुठे होते तुझ्या बाबांना? ग्रांट आली नाही म्हणून पगार दिला नाही अशी नोटीस लावायची शाळेत, विषय संपला. पण ध्येय त्याग यांची जपणूक करणारे आदर्श शिक्षक नाही हे असे तोंड घशी पडतात आणि मग लोकांसमोर हात पसरतात. हे बघा, बाबांनी मला तुमच्याशी बोलायला सांगितलेलं नाहीये. तुमच्यासमोर हात पसरायला सुद्धा सांगितलेलं नाहीये. मीच त्यांना आपणहून असं सांगितलं की भोसल्यांकडे भरपूर पैसा आहे, ग्रँट येईपर्यंत शाळेचा पगार भोसले देतील. मोहित्यांचे प्रॉब्लेम सोडवण्याचा मक्ताच घेतलाय ना भोसल्यांनी. तुझ्याबरोबर 7 पावलं चालताना
हॅलो सावरे बेटा, मी बोलतोय. हॅलो बाबा, बोला. कामात नाही आहेस ना? नाही नाही, बोला ना. हे हर्षवर्धन घरी आहेत की? बाबा तुम्ही असे अडखळत का बोलताय? सगळं ठीक आहे ना? नाही, तुझ्याकडे थोडंसं काम होतं. बोला ना बाबा. तुला हे सगळं सांगायचं म्हणजे खरं म्हणजे यातच सगळं. बाबा आता प्लीज आडेवेडे घेऊ नका ना. तुम्ही तुमच्या मुलीशी बोलताय, मोकळेपणाने बोला. सावरे बेटा, मी तुला मागे म्हटलं होतं ना, शिक्षण खात्याची ग्रँट यायला यावेळेस उशीर होतोय. शिक्षकांचे पगार थकलेत ग. आलं लक्षात. बाबा काही पैशाची अडचण? हां, म्हणजे दगदग न करता तुला जेवढी मदत करता येईल. बाबा बघते, मी करते व्यवस्था. यांच्याशी बोलते आणि मग कळवते. साधारण किती? नाही म्हणजे फार धावपळ करू नकोस, पण सहज शक्य होईल तेवढे पैसे. बरं बाबा, काळजी करू नका. आणि सावरी बेटा, तुला आजच्या आज आष्टीला येता आलं तर बरं होईल. येते बाबा, आधी यांच्याशी बोलते आणि मग येते. हां हो हो, ठेवतो हा मी. तुम्ही अजून तयार नाही झाला? कुणाचा फोन होता? फोन कुणाचा होता? बाबांचा फोन. काही विशेष? आईची तब्येत अजिबात बरोबर नाही, त्यामुळे मग बाबा म्हणाले की तू आष्टीला येऊन गेलीस तर फार बरं होईल म्हणून. आत्ता निघाले तर दुपारपर्यंत घरी परत येईन. निघू ना? जाणं गरजेचं आहे. म्हणजे आईला बरं वाटेल. जा. मी तयार होतो.
काय ग सकाळी सकाळी कुठे चालली आहेस? मी आष्टीला जाऊन येते, संध्याकाळपर्यंत येईन, चालेल ना? इतक्या घाईत? घरी सगळं ठीक आहे ना? हो हो, घरी सगळं ठीक आहे. आणि हर्षाला सांगितलंस का? न सांगता गेलीस तर आवडणार नाही त्याला. हो हो, सांगितलंय, येते मी. नाश्ता केलास का? नाही, आज ना मला इच्छाच नाहीये बाई, खरंच. काहीतरीच असावरी तुझं. अगं इच्छा नाहीये काय? चल थोडंसं खाऊन घे बरं काहीतरी. नाही, खरंच. अगं सकाळपासून बघते तुझी किती धावपळ चालली आहे ते. पण मला खरंच अजिबात भूक नाहीये बाई. हा, आलेच. अगं असावरी भोसले घराण्यातले सगळे नोकर चाकर सुट्टीवर गेलेत का? नाही, भोसल्यांच्या लाडक्या सुनेला बँकेत यावं लागलं स्वतः पैसे काढायला. नाही, आमच्यासारखी क्षुल्लक माणसं सुद्धा नोकरांकडे चेक लिहून देतात पैसे काढण्यासाठी. हे कदाचित खूप हेवी अमाऊंट असेल. अशा वेळेला स्वतःच जावं लागतं ना आपल्याला. त्यावेळी नोकरांवर विश्वास ठेवून चालत नाही. पण हर्षवर्धन भोसल्यांच्या लाडक्या पत्नीला एवढ्या मोठ्या रकमेची गरज का बरं लागावी? मी तुला बँकेचा पत्ता देऊ का? काय फायदा, एवढ्यात ते निघून गेले असेल आष्टीला. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, तू तुझ्या कानांनी ऐकलंस. माझ्या डोळ्यांवर विश्वास, तू तुझ्या कानांवर ठेव. खूप फायद्यात राहशील.